नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 10 मोनोपॉली स्टॉक्सबद्दल बोलणार आहोत आणि या कंपन्यांचे कोणत्या बिझनेसमध्ये मोनोपॉली आहे ते पण आपण बघणार आहोत. आणि मित्रांनो, जर तुम्हाला माहीत नसेल मोनोपॉली म्हणजे काय, तर मित्रांनो, मोनोपॉली कंपनी म्हणजे अशी कंपनी ज्या कंपनीची एखाद्या पर्टिक्युलर बिझनेसमध्ये 50% जास्तीचा मार्केट शेअर आहे. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया डिफेन्स कंपनी हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 71.64%, एफ आय एसची होल्डिंग आहे 12.26%, डी आय एसची होल्डिंग आहे 8.13% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 7.95%. आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडची फायटर जेट सेगमेंटमध्ये 100% मार्केट शेअर आहे. चला आता बोलूया रेल्वे कंपनी IRCTCबद्दल, म्हणजे इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 62.40%, एफ आय एसची होल्डिंग आहे 7.45%, डी आय एसची होल्डिंग आहे 13.73% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 16.43%. आणि या कंपनीची रेल्वे तिकीट बुकिंग सेगमेंटमध्ये मार्केट शेअर आहे 100%चा. चला आता बोलूया कॅम्सबद्दल, म्हणजे कॉम्प्युटर एज मॅनेजमेंट सर्व्हिसेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 55%, डी आय एसची होल्डिंग आहे 16.71% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 28.29%. आणि या कंपनीचा म्युच्युअल फंड रेजिस्टर्ड सेगमेंटमध्ये मार्केट शेअर आहे 68%चा. चला आता बोलूया CDSLबद्दल, म्हणजे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडिया लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 15%, एफ आय एसची होल्डिंग आहे 11.34%, डी आय एसची होल्डिंग आहे 15.41% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 58.25%. आणि CDSLची डिपॉझिटरीमध्ये मार्केट शेअर आहे 76%. चला आता बोलूया ITC लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये एफ आय एसची होल्डिंग आहे 40.17%, डी आय एसची होल्डिंग आहे 44.91% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 14.88%. आणि ITC लिमिटेडची सिगारेट मार्केटमध्ये मार्केट शेअर आहे 84.27%. चला आता बोलूया इंटरग्लोब एव्हिएशन लिमिटेडबद्दल, म्हणजे इंडिगोबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 49.27%, एफ आय एसची होल्डिंग आहे 24.83%, डी आय एसची होल्डिंग आहे 21.14% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.69%. आणि या कंपनीची डोमेस्टिक पॅसेंजर्स सेगमेंटमध्ये मार्केट शेअर आहे 64.40%. आणि मित्रांनो, रिपोर्टच्या नुसार ही कंपनी सप्टेंबर महिन्यापासून निफ्टी 50मध्ये ॲड होऊ शकते. चला आता बोलूया मारिको लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 59.11%, एफ आय एसची होल्डिंग आहे 23.35%, डी आय एसची होल्डिंग आहे 12.76% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 4.61%. आणि मित्रांनो, मारिको लिमिटेडचा कोकोनट ऑइल सेगमेंटमध्ये मार्केट शेअर आहे 54%चा. चला आता बोलूया असाही इंडिया ग्लास लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 54.22%,
FISची होल्डिंग आहे 4.19%, DISची होल्डिंग आहे 1.62% आणि या कंपनीमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 39.96%. आणि मित्रांनो, या कंपनीची पॅसेंजर कार ग्लास सेगमेंटमध्ये मार्केट शेअर आहे 75%. चला आता बोलूया प्रॅज इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, मार्च 2025नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 32.81%, FISची होल्डिंग आहे 18.63%, DISची होल्डिंग आहे 18.19% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 30.38%. आणि या कंपनीची इथेनॉल प्लांट इन्स्टॉलेशनमध्ये मार्केट शेअर आहे 52.50%. चला आता बोलूया पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, डिसेंबर 2024नुसार या कंपनीमध्ये प्रमोटर्सची होल्डिंग आहे 69.59%, FISची होल्डिंग आहे 11.79%, DISची होल्डिंग आहे 9.15% आणि पब्लिकची होल्डिंग आहे 9.46%. आणि मित्रांनो, पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेडची अधेसिव्हज म्हणजे फेविकॉलमध्ये 70% मार्केट शेअर आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 कंपन्या बघितला ज्या कंपन्यांचा कोणत्या ना कोणत्या बिझनेसमध्ये मोनोपॉली आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.